माहिती आहे की आपल्याकडे जवळजवळ 250 कोटी रुपये खर्च करून कोकणातलं पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज होतं. आज त्या बिल्डिंगला देखील मी भेट दिली, तिथला देखील मी आढावा घेतला आणि मला सांगताना आनंद होतो की 15 ऑगस्टपर्यंत इमारतीचा पहिला टप्पा पूर्ण होऊन 750 विद्यार्थ्यांची जी ॲडमिशन झालेली आहे ते 750 विद्यार्थी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नवीन इमारतीत शिक्षण घ्यायला सुरुवात करतील. आणि एक 3 महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन मी असं सांगितलं होतं की या इंजिनिअरिंग कॉलेजला लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय असं नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. आणि त्याचा प्रस्ताव ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणजे ज्याला AICTE म्हणतात त्याच्याकडे प्रस्ताव गेलेला होता. आज ती मागणी समस्त कुणबी बांधवांची होती, परंतु रत्नागिरी जिल्ह्याची होती. त्याला AICTEनं मान्यता दिलेली आहे आणि भविष्यामध्ये आपलं आता हे इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे ते लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अशा नावानं ओळखलं जाईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणबी समाजाची मागणी असेल किंवा अन्य समाजाची मागणी असेल, परंतु लोकनेते शामराव पेजे साहेबांनी एक वेगळा दर्जा राजकारणाला या रत्नागिरीमध्ये मिळवून दिलेला होता. एक पारदर्शक कुणबी समाजासाठी काम करणारा नेता, सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा नेता, अशा पद्धतीची त्यांची ख्याती होती. ते रत्नागिरीचे सुपुत्र होते. त्यांचे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे देखील अतिशय जवळचे संबंध होते. यशवंतराव चव्हाण साहेबांचे देखील अतिशय जवळचे संबंध होते. आणि गेली कित्येक वर्षाची रत्नागिरीकरांची एक मागणी होती की त्यांचं नाव कुठच्या तरी एका वास्तूला दिलं जावं. आणि म्हणून हा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असताना माझ्याच माध्यमातून झालेला होता आणि त्याला केंद्र शासनानं आज मान्यता दिलेली आहे. 3 दिवसापूर्वी काही रत्नागिरी शहरातल्या नागरिकांना मी भेटलो होतो. आरजू नावाची एक जी कंपनी आहे, ज्या कंपनीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या जवळजवळ 100 कोटी रुपयाचा काय ते FD असतील किंवा माल देण्याच्या बाबतीमध्ये असतील पैसे गोळा केलेले आहेत आणि त्याच्यावर कार्यवाही व्हावी अशा पद्धतीची मागणी जी केलेली होती त्याला देखील आपल्याला यश आलं आहे. पोलिसांनी आरजूच्या संबंधित केळकर नामक माणसाला अटक केलेली आहे. फडके नामक माणसाला देखील अटक केलेली आहे. हे लागेबांधे नुसते कोकणापर्यंत नाही आहेत तर हे पुण्यापर्यंत आहेत. मी आत्ताच SP साहेबांशी चर्चा केली. त्याच्यामध्ये पुण्यातले देखील काही लोक म्हणजे पुण्यामधले स्थानिक असं नाही म्हणजे पुण्यामध्ये पळालेले आहेत अशा लोकांना देखील पुढच्या 4-5 दिवसामध्ये अटक होईल अशा पद्धतीचं त्यांनी मला ब्रीफिंग केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आरजूच्या जे खातेदार होते त्यांना ज्या पद्धतीनं फसवण्यात आलं, माझी पालकमंत्री या नात्यानं जिल्ह्यातल्या सगळ्याच नागरिकांना एक विनंती आहे की अशा पद्धतीच्या कंपन्या ज्यावेळी आपल्याकडे पैसे दुप्पट करून देतो म्हणून येतात आणि आंधळेपणानं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि त्यांच्याकडे आपण पैसे देतो, तर ही देखील सवय बंद केली पाहिजे. पूर्ण खात्री केली पाहिजे की आपण पैसे कोणाकडे देतोय. कारण आरजू संदर्भातल्या अनेक महिला भगिनींनी असं सांगितलं की आम्हाला कच्चा माल मिळणार होता, आम्हाला गाडी मिळणार होती, आम्हाला अजून काही मिळणार होतं, म्हणून आम्ही आमचे दागिने विकून आरजू कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले होते. आणि म्हणून अशा ज्या कंपन्या भविष्यामध्ये ॲड देतील त्या ॲडची पूर्ण खात्री करून ती कंपनी योग्य आहे की अयोग्य आहे, त्याच्याकडे सगळ्या परमिशन्स आहेत का. आपल्याला रत्नागिरीकरांना 2 महत्त्वाचे मोठे अनुभव आहेत. तो म्हणजे पहिली सॅफ्रॉन, त्याच्यानंतर कल्पतरू, संचयनी, पॅन कार्ड, हे 2 नाही कामधेनू असे भरपूर अनुभव आपल्याला आहेत. आणि हे अनुभव आपल्या गाठीला असताना देखील आपण अशामध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो. ही काय चूक मी नागरिकांची म्हणणार नाही, पण भोळे बावडेपणानं अशा लोकांवर ते विश्वास ठेवतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट या मार्फत मला रत्नागिरीकरांना सांगायची ते म्हणजे इथल्या अटक असलेल्या काही लोकांनी असं सांगितलं की आम्ही काही राजकीय पक्षाशी निगडीत आहोत.
मी तर स्वतः पोलीस अधीक्षकांना सांगितलेलं असेल, कोर्टचा राजकीय पक्ष आहे मला माहीत नाही, पण माझ्या शिवसेना पक्षाशी निगडीत आहे म्हणून जर आरोपी सांगत असेल तर त्याच्यावर आहे त्याच्यापेक्षा कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा पद्धतीच्या सूचना आणि निर्देश मी आजच पोलीस अधीक्षकांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे विनंती ही आहे की अशा कंपन्यांवर विश्वास ठेवून आपण जे पैसे इन्व्हेस्ट करतोय ते खात्री करून गेली पाहिजे, जेणेकरून ज्या 7-8 कंपन्यांमधून आपल्याला अनुभव आलेले आहेत तसे अनुभव पुन्हा रत्नागिरीकरांना येणार नाही. आज ज्या काही विकास कामांची मी पाहणी केली त्याच्यामध्ये नवीन जलतरण तलाव होता, त्याला 8 कोटी रुपये आपण खर्च करतोय. पोलीस SP ऑफिस कर्मचारी वसाहत ज्याला 105 कोटी रुपये आपण खर्च करतोय. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय ज्याला आपण 15 कोटी रुपये खर्च करतोय. 3D मल्टीमीडिया शो ज्याला आपण 20 कोटी रुपये खर्च करतोय. ST कर्मचारी वसाहत ST डेपो ज्याला आपण 5 कोटी 63 लाख रुपये खर्च करतोय. छत्रपती शिवाजी स्टेडियम 4 कोटी रुपये खर्च करून आपण बांधतोय. ध्यान केंद्र हे 15 कोटीचं आपण बांधतोय. क्रीडा संकुल 20 कोटीचं जे जिल्हा स्तरावरती आपण बांधतो. सगळ्या कामांची मी पाहणी केली. प्राणी संग्रहालयाचं देखील काम सुरू झालेलं आहे आणि मला याच्यातनं स्वतःला एक समाधान आहे आणि आनंद देखील आहे की ज्या ज्या काही कमिटमेंट रत्नागिरीकरांसाठी शासन म्हणून आम्ही केलेल्या होत्या त्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वाकडे जात आहेत. निधी त्याला प्राप्त झालेला आहे. अनेक विकास कामं 15 ऑगस्टला आम्ही लोकार्पण सोहळा करून लोकांना अर्पित करणार आहोत. आणि आपल्या सगळ्यांसाठीच एक आनंदाची गोष्ट दुसरी अशी आहे की मागच्या वेळी आपण 10 मुलांना नासाला पाठवलं होतं. यावेळी आपण 20 मुलांना नासाला पाठवण्याचा जो निर्णय घेतला होता तो देखील यशस्वी झाला आहे. 5 जूनला 20 मुलं ही ग्रामीण भागातली नासाला जाणार आहेत. तिथली टेक्नॉलॉजी बघणार आहेत. 8 दिवसाचा त्यांचा जो प्रवास आहे ते प्रवास करून 20 मुलं पुन्हा एकदा 8-15 दिवसानं भारतामध्ये येतील. पण याच्यात समाधानाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातला रत्नागिरी जिल्हा पहिला असा जिल्हा आहे की जिल्हा नियोजन मंडळातनं टॅलेंट सर्च करून जे सायन्समध्ये प्रगत असलेले विद्यार्थी आहेत ते आपण अमेरिकेला पाठवतो. हा उपक्रम फक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आपण दुप्पट वाढ केलेली आहे. 10 मुलांच्या अगेन्स्ट आता 20 मुलं यावेळी नासाला जाणार आहेत. त्यांचं देखील आज प्रशिक्षण जिल्हाधिकाऱ्यांनी आणि COनी आयोजित केलेलं होतं. नाही, त्यांच्या स्टेटमेंटवर एखादं वक्तव्य करणं म्हणजे त्यांना नाहक मोठं केल्यासारखं आहे. हिट अँड रनमध्ये जे 2 नाहक बळी गेलेले आहेत त्याच्या संदर्भातली तर कारवाई झालेली आहे. ब्लड सॅम्पल ज्यांनी चेंज केले त्या डॉक्टरांवर देखील कारवाई झालेली आहे. त्याच्या वडिलांनी लायसन नसताना पासिंग नसलेली गाडी त्यांच्या ताब्यामध्ये दिली, त्यांच्या वडिलांवर पण एक कारवाई झालेली आहे. ही गाडी ज्यांनी घेण्याचा फोर्स केला त्यांचे लागेबांधे कुठच्या तरी गँगस्टर बरोबर आहे म्हणून त्यांच्या आजोबांवर देखील कारवाई झालेली आहे. अधिकारी, तो असलेला मुलगा, त्याचे वडील, त्याचे आजोबा या सगळ्यांवर कारवाई झालेली आहे. अजून जर कोण ह्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर देखील कारवाई होईल. मला असं वाटतं इलेक्शन आता संपलेली आहे. हा स्टंट जर इलेक्शनच्या अगोदर केला असता तर काही मतं इकडे तिकडे वाढली असती. स्वतः देवेंद्रजी त्या ठिकाणी गेले. CP ऑफिसला त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी कडक कारवाईचे धोरण स्वीकारलं. म्हणूनच ज्याच्यावर कारवाई झालेली नव्हती तो मुलगा आता रिमांड होममध्ये आहे अशी माझी माहिती आहे. माझं तर म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये जर आमदाराचा मुलगा असेल आणि ती माहिती नाना पटोले साहेबांकडे असेल तर नाना पटोलेंची देखील चौकशी झाली पाहिजे. नाना पटोले साहेबांना देखील CP ऑफिसमध्ये बोलवलं पाहिजे. जर एवढी स्फोटक माहिती त्यांच्याकडे आहे आणि आमदारांचा मुलगा असलेले पुरावे त्यांच्याकडे आहेत त्यांनी CP ऑफिसला दिले पाहिजे आणि खरोखर असेल तर कारवाई झाली पाहिजे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.